नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असून, भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असून, आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध असा आणि त्यातही 4थं चरण हे सुविचाराप्रमाणे ज्याचं चिंतन लोक करतात असा अभंग आहे। अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत। तुकोबाराय महाराज म्हणतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी। नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी। ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू करसी आणिक काही। ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका। ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी। संत श्री तुकोबाराय महाराजांचा नामाचा आग्रह धरणारा, नामाविषयी प्रेम उत्पन्न करून देणारा आणि नामातून प्राप्त होणाऱ्या फलाला आपल्या हातात देणारा आणि त्यासाठी आग्रहाने सर्वांना नामसंकीर्तन करा म्हणून विनंतीपूर्वक सांगणारा हा असा अभंग। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी भगवंताला ओळखलं, पाहिलं, अनुभवलं, दर्शन घेतलं आणि सान्निध्य प्राप्त केलं। ते कशाच्या जोरावर? तर ते केवळ एका नामाच्या जोरावर। अखिल संत या ब्रह्मांडातले ज्याचं गुणवर्णन करतात, ती अध्यात्मातली गोष्ट कोणती आहे? फक्त भगवंताचं नाम आहे। हे नाम हे खरंच पंचामृतासारखं आहे। पंचामृतामध्ये सर्व गोष्टी पंचमधू असतात, तसं प्रपंचातलं सर्व मधू हे नाम आहे। हे नाम किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा काय होईल आणि तुम्ही नाम घ्या असं विनंती वजा, प्रेम वजा, अत्यंत चुचकारून, प्रेमाने, लाडीगोडी करून आणि अत्यंत सलगी करून तुकोबाराय महाराज समजावून सांगतात। काही गोष्टी अशा असतात, अध्यात्मातल्या असो की संसारातल्या असो, की ज्या गोष्टी तुम्ही असं करा सांगितलं की लोकांना आवडत नाही आणि तुम्ही असं करा म्हटलं की लोकांच्या मनामध्ये राग येतो, मग मुद्दामून लोक ती गोष्ट करण्याविषयी धजावत नाहीत किंवा विरोध करतात। पण लोकांना त्याबद्दल माहिती सांगितली की याने असा फायदा होईल, तर थोड्याशा फायद्यासाठी पण लोक धावून जातात। आपल्याला समजा जाहिरातीमध्ये बघितलं की 2 शर्टावरती 1 शर्ट फ्री, किती लोक उड्या मारतात। 6 शर्टावरती 3 शर्ट फ्री की म्हटलं की लोक उड्या मारतात। पण एकूण जर गणित काढलं तर प्रत्येक कपड्याची किंमत दुकानदारांनी घेतलेली असते। आज आपण मॉलमध्ये वस्तू विकत घ्यायला जातो, तर त्यावेळेला किंवा आपल्या इंटरनेटवरनं आपण मॉलच्या वस्तू बघतो, त्यावेळेला आपण दाखवतात की याची किंमत एवढी एवढी आहे आणि आम्ही तुम्हाला 70% डिस्काउंट देतोय, 80% डिस्काउंट देतोय, 95% डिस्काउंट देतोय आणि तुम्हाला ही वस्तू एवढ्यामध्ये देतोय। वास्तवामध्ये त्या वस्तूची किंमत तेवढी पण नसते, त्याच्यात पण त्यांचा 100% नफा असतो। तर लोकांना काहीतरी लाभ सांगितला की त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते। तुकोबारायांनी हीच गोष्ट या अभंगामध्ये केली आहे की ते आपल्याला नामाचा लाभ काय आहे हे सांगतात आणि मग त्यावेळेला आपलं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतात। तुकोबारायांनी आधी प्रयत्न केला होता की देव घ्या कोणी आयता आला घर पोसोनी। त्याला लोक म्हटले देव न लगे साठवण्याचे रुदले जागे। त्यावेळेला शेवटी तुकोबाराय महाराज अगदी व्याकुळून सांगत होते त्यावेळेला की तुम्हाला मी फुकट देतो, न लगे रुका मोल काही। देव घ्या फुका न लगे रुका मोल काही। तर तरीही लोकांनी त्याच्याकडे बघितलं नाही। मग ह्या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज आपलं लक्ष नामाकडे वेधण्यासाठी किंवा त्यातून प्राप्त होणाऱ्या काही विशेष फायद्यांच्याकडे आपलं लक्ष वेधतात। हा आपल्याला फार मोठा लाभ आहे, हा लाभ ते सांगतात आणि
ध्रुवपदामध्ये हाच लाभ आपल्याला पुन्हा पुन्हा सांगणार आहेत. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. म्हणजे तुम्ही हा लाभ आहे हा आपल्या पदराला बांधून घ्या, ह्याचा लाभाचा तुम्ही लाभार्थी व्हा. हे सोपं आहे आणि तुम्ही ते लाभ प्राप्त करून घ्या. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतात की ऐसा लाभ बांधा गाठी. तर त्यांनी नामाचा लाभ काय काय हे सांगायला सुरुवात केली. तुकोबाराय महाराज म्हणतात की नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. नामाचा महिमा सांगताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अहो हरिनाम इतकं इतकं पवित्र आहे की ते तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल ते घेतल्याशिवाय कळणार आहे का? अमृताची चव पिल्याशिवाय कळणार आहे का? किंवा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार आहे का? पण मी तुम्हाला सांगतो की जी गोष्ट कधीही आपल्या ताब्यात येत नाही त्या गोष्टीतून मुक्तता हे नाम देतं. मग कोणती गोष्ट? तर संसार सांगितला. संसार हा आपल्या ताब्यामध्ये कधीही येत नाही. आपण ठरवतो की आजचा दिवस असा घालवायचा, नेमकं काहीतरी वेगळंच घडतं. आपण ठरवतो की आपण ही गोष्ट करू, संकल्प एक करतो, पण तो संकल्पाच्या पूर्तीला आपण जात नाही. किंबहुना घुशीचा बिळ जसं असतं ना, घुशीच्या बिळामध्ये कितीही माती घाला, दगडं घाला, ते बीळ कधी बुजलंच जात नाही. हे संसाराचं वर्णन घुशीच्या बिळासारखं केलेलं आहे. किंबहुना असं होतं की ज्याला अडचणीतून जातो ना, आर्थिक अडचणीतून, ती एक अडचण दूर करेपर्यंत नवीन काहीतरी अडचण उभी राहते. या संसारातले वैशिष्ट्य आहे की जरा कोणाला चुचकारेपर्यंत आणि पहिलं देणं देईपर्यंत नवीन खड्डा पडतो. आणि खड्डे भरता 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 मनुष्य एवढा त्रासून जातो की त्यामध्ये तो अगदी उद्वेगाला येतो आणि उद्वेगग्रस्त होऊन तो शेवटी त्याच्यामध्ये बुडून जातो. परंतु तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की तुम्ही भगवंताचं जर नाम घ्याल ना तर या संसाराची तुटी होईल, म्हणजे संसाराचा निराश होईल. निराश शब्द वापरला आहे, तुटी. निराश तुटी म्हणजे काय की संसारामधले कुठं लक्ष घालायचं आणि कुठे दुर्लक्ष करायचं, कशाला प्राधान्य द्यायचं आणि कशाला प्राधान्य द्यायचं नाही, कोणत्या गोष्टीचा फक्त स्वीकार करायचा आणि कोणत्या गोष्टीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करायचं, ही गोष्ट आपल्याला कळते. आणि ह्या गोष्टीचा एकदा आपल्याला भाग कळाला की मग आपण त्या पद्धतीने गेल्यानंतर संसारामधले होणारे त्रास आपले खूप कमी होतात. नुकतं माझ्या वाचनामध्ये एक विलक्षण गोष्ट वाचली मी आणि मला ती फार आवडली आणि ती अंतःकरणामध्ये बिंबली माझ्या. ती गोष्ट अशी होती की गरुड पक्षाला कोण शत्रू आहे का? तर आहे म्हणे, गरुडाला पण एक शत्रू आहे. एक छोटा पक्षी आहे, तो छोटासा पक्षी असून, तो कमी ताकदीचा असून तो गरुडा तो शत्रू आहे. आणि तो काय करतो, गरुडाला चावा घेण्याचा प्रयत्न करतो, गरुडाच्या मानेवर बसतो, गरुडाच्या मानेवरती आणि गळ्यावरती चोचीने प्रहार करतो, गरुडाला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करतो, जी पिसं उपटतो, भयंकर मानेची पिसं काढून त्याला वेदना देतो. पण वैशिष्ट्य असं आहे की गरुड पक्षी ह्या पक्षाला प्रतिकार अजिबात करत नाही, पंख फडफडवत नाही, मान मागं नेत नाही, त्याला असं करू नको म्हणून सांगत नाही. आपल्या धारधार चोचीने गरुड पक्षी त्याला काही करत नाही. जेव्हा गरुड पक्षी आपल्या वक्र चोचीने एखाद्या महासर्पाला सुद्धा फाडून काढतो, तो गरुड पक्षी एका छोट्या पक्षाला काहीही करत नाही. असं का? यांच्यात नेमकं नातं काय आहे? तर नातं सांगताना लेखकाने सांगितलं, ते मला अतिशय भावलं की गरुड पक्षी काय करतो, हा जर पक्षी त्रास द्यायला मानेवरून बसला तर गरुड पक्षी त्याला विरोध न करता गरुड पक्षावर पंख पसरतो आणि आकाशावरती उड्डाण घेतो आणि खूप उंच 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 जातो, इतका उंच जातो की ज्या उंचीला गेल्यानंतर विरळ ऑक्सिजनमध्ये त्या पक्षाला काहीही करता येत नाही, इतक्या उंचीवर त्याला नेतो की ऑक्सिजनच्या अभावी तो पक्षी कोमेजून जातो आणि तो गरुडाच्या मानेवरनं आपोआप खाली पडतो आणि उंचावरनं खाली पडून भोवळ येऊन दगडावर वगैरे आपटून त्या पक्षाचा मृत्यू आपोआप होतो. पण गरुड पक्षी तो पिसं उपटणाऱ्या किंवा मानेला मारणाऱ्या पक्षाकडे बघत सुद्धा नाही. हीच गोष्ट माऊली तुकोबाराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातल्या दुसऱ्या सांगतात की होय संसाराची तुटी. आपण ज्याला संसाराला महत्त्व देतो ना, त्याला संसार आपल्याला कधीच आपली पाठ सोडत नाही. जेवढं करू जेवढं करू जेवढं करू तेवढा तो आपल्याला अधिक गांजतो, अधिक पकडतो. अजून एक उदाहरण आहे की पक्ष्यांमध्ये
एक उदाहरण एकनाथ महाराजांनी सांगितलं, ते मला अतिशय आवडलेलं उदाहरण, की ज्या वेळेला शिकारी जाळ टाकतो आणि जाळ टाकल्यानंतर त्या दाण्यामध्ये खाण्यासाठी पण पक्षी येतात, त्याला काय करतात की काही पक्षी अडकले बघून त्याचे बांधव पक्षी पण त्या जाळ्यामध्ये येतात आणि सगळे मिळून त्या पक्षी दाणे खातात आधी, आणि दाणे खाऊन झाल्यानंतर सगळे एकमेकाला बघतात, विशिष्ट आवाज काढतात आणि एका वेळेला सगळे पक्षी उडतात. आणि ते उडाल्या कारणामुळे ते जाळं सगट ते उडतात, त्या जाळ्याला शिकाऱ्याला धरता येत नाही आणि लांब गेल्यानंतर झाडामध्ये जाळं अडकवतात आणि आपण उडून निघून जातात. हे ऐकल्यानंतर मला इतकं विलक्षण वाटलं. हा नाथांचा दृष्टांत आहे, अतिशय विलक्षण वाटला. हीच गोष्ट संसाराची आहे. तुम्ही नाम घेता 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 इतके उंच उडा की संसाराच्या जाळ्याने आपला पकडलेला पाय त्यात अडकणारच नाही. वर जा आणि अध्यात्माच्या वृक्षावरती ते जाळं अडकवून टाका. थोड्या वेळाने आपला पाय सोडवून घ्या आणि आपण आकाशामध्ये विहंग विहार करा. संसाराची तुटी म्हणजे काय? तर संसारामध्ये भोगाव्या लागणाऱ्या अनेक प्रकारच्या आपदा, अनेक प्रकारचे त्रास, मानसिक दुःख आणि या सगळ्या प्रकारातून होणारा सातत्याने आपल्यावरती प्रहार, यातून तुम्ही मुक्त व्हाल. तुम्हाला नामाची एकदा सवय लागली ना की बाकी लक्ष द्यायला तुम्हाला इतरत्र वेळ मिळणार नाही किंवा लक्ष जाणारच नाही. जसं गरुड पक्षी आकाशामध्ये उडत जातो तसं तुम्ही वर 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 जा आणि मग तुम्हाला संसारातल्या बारक्या 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 गोष्टी त्रास देणार नाहीत. आता आज काय होतं, त्याने माझ्याकडे बघितलंच का नाही, तो माझ्याकडे बघून हसलाच का, तो माझ्याकडे बघून त्याने तोंडात का वाकडं केलं, तो मला न बघता कसं पुढे निघून कसं काय गेला, मी एवढं करतो मुलांसाठी, मी मुलांना एवढे सगळे पैसे दिले, मी एवढं त्यांच्यासाठी काम केलं, पण मुलं मला विचारत पण नाही साधी, अजिबात त्यांच्यापासून मला आनंद मिळत नाही. हा सगळा विचार ऐकल्यानंतर, किंवा मी माझ्या बायकोला काय कमी केलं, मी माझ्या नवऱ्याला काय कमी केलं, मी त्यांच्यासाठी मागितलं ते खायला दिलं, परंतु ते माझ्याकडे कधी बघणार आहेत का नाहीत, ह्या सगळ्या छोट्या 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 पण मनाला भोकं पाडणाऱ्या विचारांच्यापासून बाहेर पडू शकत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्यावी की किती मोठा हंडा असला तर त्या हंड्याची किंमत तोपर्यंतच आहे की जोपर्यंत त्या हंड्याला बारीकसं सुद्धा भोग पडत नाही. एकदा का बारीकसं जरी भोग पडलं तर त्या हंड्यामध्ये पाणी राहत नाही. तसं हा मनरूपी हंडा हा तोपर्यंत चांगला आहे की जोपर्यंत त्याच्यामध्ये भीती किंवा बारीकसं छिद्र संसाराचं पडत नाही. तुकोबाराय महाराज हेच मुख्य अभंगामध्ये सांगतात की नाव घेता उठाउठी होय संसाराची तुटी. तुम्हाला आपोआप त्या संसाराच्या तुटीपासून, भ्रमापासून, तुमचा आसक्तीपासून तुमचा निराश होईल. तुम्हाला त्या गोष्टी कळतील, तुम्ही याकडे लक्ष पण देणार नाही. काही काही लोकांच्याकडे आपण दुर्लक्ष करणं केव्हाही चांगलं असतं. संसारातल्या काही काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्याकडे आपण न पाहणं, दुर्लक्ष करणं हे आपल्या परमहिताचं आहे. पण दुर्दैवाने तसं होत नाही. कारण का? कारण आपल्या मनाला आपण संसारामध्ये अडकवलं आहे. पण तेच जर त्या मनाला नामामध्ये अडकवलं आणि ते उठाउठी म्हणजे आपण सहजगत्या हरिनाम घेतो, प्रत्येक क्षणाला जर आपण हरिनाम घ्यायची सवय लावली ना तर ते मन त्या संसारामधल्या इतर गोष्टींकडे जात नाही. विचार करा, कुठल्या संतांना त्रास झाला नाहीये? ज्ञानेश्वर महाराजांना भयंकर त्रास दिला गेला, तुकोबारायांना त्रास दिला गेला, मीराबाईला त्रास दिला गेला, एकनाथ महाराजांना त्रास दिला गेला. असे कोणते संत आहेत की जे संसारातल्या किंवा लोकांच्याकडून होणाऱ्या उद्वेगापासून, त्रासापासून मुक्त होते? स्वामी समर्थांना पण त्रास दिला गेलाय, भगवंतांच्या अवताराला रामकृष्णांना पण त्रास दिला गेला. पण देवाची गोष्ट वेगळी. पण संतांनी काय केलं की भगवंतांचं अखंड नाम घेतल्या कारणामुळे त्यांना या संसारातल्या त्रासाकडे बघावयाची इच्छा पण झाली नाही आणि त्यांनी बघितले नाही. एखाद्या गोष्टीकडे जर आपण सातत्याने दुर्लक्ष केलं तर ती गोष्ट आपोआप आपल्या आयुष्यातून निघून जाते. या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात महाराज की होय संसाराची तुटी. संसाराचा निराश होतो, भ्रम निघून जातो. मग काय होतं? तुकोबाराय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की ऐसा लाभ बांधा गाठी. संसारातून बाहेर पडण्याचा काय लाभ आहे? तर विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठल पायी पडे मिठी म्हणजे नेमकं काय आहे? तर विठ्ठलांच्या चरणाशी दृढता प्राप्त होते. विठ्ठल पायी पडे मिठी म्हणजे काय? तर भगवंतांच्या चरणाशी दृढता प्राप्त होते. कारण दृढतेशिवाय आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार नाही.
किंबहुना रामदासांनी पण सांगितलेलं आहे की उपासनेला दृढ चालवावे. ही दृढता जोपर्यंत प्राप्त होत नाही ना तोपर्यंत ते उपास्य दैवत किंवा तो परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. ते गुरु प्राप्त होत नाही, ते गुरु कळत नाहीत. ते दृढता पाहिजे. तर विठ्ठल पायी पडे मिठी ही दृढता आपल्याला कधी प्राप्त होईल? श्री भगवंतांच्या चरणकमलावरती आपलं स्थान, आपली दृष्टी निर्माण होणे. जसं माझे चित्त तुझे पाही जडून राहे ऐसे करी काही एका ठिकाणी म्हटले. किंवा आपण जे चिंतन केलं होतं त्या चिंतनामध्ये चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, याप्रमाणे अखंड हृदयामध्ये भगवंतांचे पाय येणं ही दृढता जी आहे ना, ही दृढता या नामाने प्राप्त होते. ती नाम घेता 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 एक क्षण असा येतो की ज्याचं नाम घेतो तो प्रभू परमात्मा आपल्या समोर उभा राहतो आणि तो आपल्याला सांगतो की बोल काय पाहिजे तुला, कसं पाहिजे. आणि हे इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत आणि हे कविकल्पना नाही आहेत. तुम्ही नाम घेता 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 तुमच्यामध्ये एवढी दृढता येते की तो भगवंत तुम्हाला सर्व प्रकाराने सर्व स्थितीमध्ये सर्व अवस्थेमध्ये सांभाळतो. जसे स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तर भगवंत आपल्या पाठीशी आहे हा अनुभव आपल्याला यायला लागतो. तेच अभंग दुसऱ्यांना सांगतात की विठ्ठल पायी पडे मिठी. सगळ्यात मोठी गोष्ट फायदा काय आहे तर त्या नामाचा लाभ तुम्ही आपल्या पदरामध्ये असा बांधा की त्या योगाने तुमचं मन बुद्धी चित्त नित्य त्या विठोबाच्या चरणाची दृढ होईल आणि तुम्हाला त्या विठोबाच्या चरणाची दृढता तुम्हाला प्राप्त होईल. विठ्ठलाच्या चरणाची दृढता तुम्ही दृढ राहाल ती प्राप्त होईल. ही गोष्ट तुम्ही नामातून करा. हे सांगत असताना काही लोकांनी विचारलं तुकोबारायांना की महाराज नामातून भगवंतांची प्राप्ती होते, मग अन्य काही उपाय ते खोटे आहेत का? कोणते उपाय आहेत रे? त्यांनी सांगितलं काही योग म्हणतात, अष्टांग योग आहे, ध्यान योग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे योग आहे, हठयोग आहे. बर दुसरं काय? तीर्थयात्रा आहेत. बर अजून काय? पोथी वाचणं आहे. बर अजून काय आहे? अजून काय आहे? अहो म्हणे यज्ञ करणे. अरे वा खूप छान. अजून काय आहे? दानधर्म करणे. अरे वा खूप छान सांगितलं तुम्ही. अजून कोणता उपाय आहे? तर एखाद्या गुरूंच्याकडे जाणं, जे उच्चावसर त्यांना म्हणायचं माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि गुरुने आपल्या डोक्यावरती हात ठेवला की एका क्षणात आपण विठ्ठलाला भगवंताला जोडले जातो. असे वेगवेगळे उपाय सांगायला सुरुवात केली. हसायला लागले ते. आणि त्या तुकोबाराय म्हणतात की यातले सगळे उपाय जे आहेत ना हे भ्रममूलक आहेत. याने आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो. भ्रम म्हणजे गोंधळ निर्माण होतो. आपल्याला चुकीचा समज निर्माण होतो की आपण देवापर्यंत हे करतो. कसे आहेत? तुम्ही दानधर्म करा. दानधर्म केल्याने पुण्य वाढतं, अशी गोष्ट खरी. पण ते पुण्य आहे शेवटी, आणि ते पुण्य आहे ते कधी ना कधी उपभोगावं लागतं. पुण्याचा उपभोग घ्यावा लागतो. ते पुण्य वापरावं लागतं, नाही तर स्वर्गात जावं लागतं. पण पुण्य संपल्यानंतर काय आहे? क्षीणे पुण्य मर्त्य लोके विशंती. पण तिथं यायचं आहे. बरं यज्ञ करा. इतकी सोपी गोष्ट आहे का? यज्ञाला चांगले ब्राह्मण मिळाले पाहिजेत, चांगले जाणकार मिळाले पाहिजेत, चांगला दिवस पाहिजे, सगळ्या गोष्टीची अनुकूलता पाहिजे. आणि ते करत असताना आपल्याला अनेक अडचणी त्यावर आपण मात केली पाहिजे. इतकं सोपं आहे का? पण यज्ञ केल्याने काय आहे तर यज्ञयाग स्वर्ग भोग आड येते. जेव्हा 100 यज्ञ होतात त्याला इंद्रपद मिळतं. पण तितकी सोपी गोष्ट आहे का? त्याच्यामध्ये पण त्रास आहे. तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा केल्याने भ्रम निर्माण होतो. आमच्या मनामध्ये इतक्या विचित्र प्रकारच्या कल्पना होत्या की मी हे बघितलं, मी हा देवाला गेलो, या देवाला गेलो, त्या देवाला गेलो, जाऊन काय केलं? भिकाच मागितल्या जाऊन. दुसरं केलं काय? पोथ्या वाचा. पोथ्या वाचून काय होतं? पोथ्या वाचून नको त्या गोष्टीवरतीच आपण अडकून पडतो की ही पोथी वाचल्याने हे प्राप्त होतं, ती पोथी वाचून ते प्राप्त होतं. मला मागे एकदा एखादी प्रश्न विचारला होता की मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज रात्री म्हणे 11 वाजता स्नान करायचं आणि 11 ते 1 ह्या वेळामध्ये जर व्यंकटेशाची पोथी 21 वेळा 21 दिवस वाचली तर साक्षात व्यंकटेशाचं दर्शन होतं. मला तुमचं मत काय याच्याबद्दल? काय उत्तर द्यावं अशा वेळेला? काय उत्तर देणार आपण? अरे तू करून बघ. तर मी केलं, मला नाही दर्शन झालं. कारण काय? कारण तुझं लक्ष पोथीतल्या अक्षरांच्याकडे नव्हतं, वेगळीकडे कुठचं लक्ष होतं. रात्री 11 ते 1 सांगितले, भर झोपेची वेळ. आपल्याला मोबाईलमध्ये तो वेळ कसाला कळत नाही, परंतु ज्याला पोथी पुराण वाचायला बसवलं तर लक्ष इकडे तिकडे जायला लागतं. काय उपयोग झाला?
अनेक साधनं आहेत. ही सगळी साधनं आहेत ना, तर करिता तपे काम क्रोध खवळती. तप करा. त्या तपाने काय होतं की काम क्रोध दोन्ही खवळतात. जेवढे तप वाढतं तेवढा क्रोध वाढतो, जेवढं तप वाढतं तेवढ्या मनामधल्या वासनाही आपोआप वाढत जातात. तोही त्रास आहे. पण नामाच्या बाबतीत यातलं कुठलंच नाही. इतकं सोपं आहे की झाला सुफल संसार, झाला सुफल व्यापार, सोप्पा मार्ग आहे, दुसऱ्या मार्गाशोधात जाऊच नका. अहो भगवान शंकरांचाही हाच मंत्र आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. अहो हे नाम किती सोपं आहे. नामासारखे सांगत असताना काही कवींनी सांगून ठेवलं आहे. ते म्हणतात की अहो येता जाता उठता बसता कार्य करता, देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी रती सुखाच्या अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. किती सोपं सांगितलंय. अहो आम्हाला हे नाम घेता यावं म्हणून अजून भागवतकारांनी पण सांगितलं की अहो अमिषाम किमकार शोभनम, की या भारतामध्ये आपला जन्म झाला, या देशामध्ये जन्म झाला की जिथं या नामाचं महत्त्व लोकांना कळलं, तर केवढं भाग्य आहे आपलं. किंबहुना नामाने सगळ्यात मोठी गोष्ट कोणती होते, तर ते म्हणतात की नामाने तुमच्यामध्ये हळूहळू आसक्ती वाढायला लागते. अनासक्ती होता तुम्ही, आसक्तीने अनासक्ती वाढायला लागते. तुम्ही हळूहळू अनासक्त होता. तुमची संसारातली आसक्ती कमी 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 होत जाते आणि त्यावेळेला तुम्ही इतक्या तऱ्हेने पुढे जाता की छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे तुमचं लक्षच जात नाही आणि तुम्ही इतरत्र इकडे तिकडे बघायची कारणच तुम्हाला नाही. अशी सुंदर आहे. तुम्ही काय करा, तर नामापर्यंत साधून नाही. जे तू करशी अनेक काही, तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी केल्या तरीही तुम्हाला अनासक्ती मिळणार नाही की जी नामाने सहजगत्या मिळते. मग कशी अनासक्ती प्राप्त करा, काय करावं, त्याला तुकोबारायाने प्रमाण सांगितलं की तुम्ही काय करा, नामावरती प्रेम धरा. पहिली गोष्ट, नामावरती प्रेम पाहिजे. जे नाम आपण घेतोय ना ते अत्यंत प्रेमाने. दुसरी गोष्ट, हे नामावरती विश्वास ठेवा. पहिले प्रेम, दुसरा विश्वास, की ह्या विश्वास आहे की मला ह्या नामाच्या माध्यमातून भगवंतांची सद्गुरूंची कृपा प्राप्ती होणारच. त्याच्यात तिसरी गोष्ट कोणती आहे की नामाची सवय लावा, दररोज सवय. आणि म्हणून महाराज नेहमी सांगायचे, मोठे महाराजांनी किंवा केशवदत्त महाराजांनी नियम दिला होता की तू 6 माळा जप कर, तू 11 माळा जप कर. की 6 माळा जपाच्या मध्ये तुझी जर 12 मिनिटं जातात, 15 मिनिटं जातात, तर लक्षात ठेव तेवढे 15 मिनिटं अख्ख्या दिवसभरातल्या 24 तासासाठी ती 15 मिनिटं ही तुझ्या पूर्णपणे कामाला येतात. ही पूर्णपणे कामाला, हेच तुझं सगळं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की या 8 पहारा माझारी मोटके निमिषे 2 चारी. तरी तुम्ही नाम घेतलं ना, म्हणजे 8 तासाच्या म्हणजे 8 प्रहरांच्या म्हणजे 24 तासाच्या दिवसामध्ये तुम्ही काही क्षण जरी नामामध्ये घेतलं, घालवलेत ना, तरीही तेवढं तुम्हाला पुरेसं होतं. आपोआप त्याची गोडी वाढते. जसं एखादं कॅलेंडर अडकवायला खिळा असतो, पण जर वरती खूप अडकवायसाठी दोरा नसेल तर कॅलेंडर अडकवता येत नाही. पिशवी अडकवायला बंधन असेल तर पिशवी अडकवता येत नाही. तसं मनाला नामाचं बंधन नसेल तर नामासकट संसाराला म्हणजे शरीरासकट संसाराला अडकवता येणार नाही. तू जे काही करशील ना, अनेक काही, त्या नामाशिवाय कोणते साधन नाही की ज्या साधनाने तुला श्रीहरीची प्राप्ती होईल. श्रीहरीची प्राप्ती जे तू करशील अनेक काही, श्रीहरीच्या प्राप्तीसाठी नामासारखं अन्य कोणतंही साधन नाही. अगदी सहज आत्तापर्यंत जेवढे तरुण गेले ते सगळे घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, हरी उच्चारणे अनंत पाप, अशी किती प्रमाणे सांगू. या सगळ्यामध्ये वाया आणि पंथा जाशील किती प्रमाणे सांगू की ज्या नामाशिवाय श्रीहरीची प्राप्ती ह्या जन्मात सहजतेने होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे अत्यंत साधा सरळ सोपा उपाय आहे नामसंकीर्तन. मग या नामावरती पहिलं प्रेम बसावं, त्याचबरोबर नामाच्याबद्दल दृढता असावी, नामाची सवय लागावी आणि त्याच्यानंतर नामाची सवय लागण्यासाठी ना तुम्हाला छोटे काही उपाय सांगतो, जे भागवतामध्ये 11व्या स्कंदात सांगितले ते उपाय आम्हाला सुचवले जातात. तिने सांगितलं, उठल्या उठल्या नाम घ्या, दुपारी जेवायच्या वेळेला नाम घ्या, त्याच्यानंतर झोपताना नाम घ्या, त्याच्यानंतर आळस आला तर नाम घ्या, जांभाई येताना, शिंक येताना, पडताना, अस्थिभंग होताना, मजाक विनोदामध्ये,
कुठल्याही तऱ्हेने. अहो तुम्ही नाम कोणत्याही प्रकारातून पण त्याला हळूहळू त्या नामाची सवय लावा, आणि ती सवय लागल्यानंतर ती तुम्हाला एवढा आनंद देईल. तुम्ही अधिकारी असाल तर सही करताना प्रत्येक वेळा मनातल्या मनात देवाचं नाव घ्या आणि सही करा. तुम्ही सामान्य असाल तर प्रत्येक काम करत असताना देवाचं नाव घ्यायचं आणि ते पुढचं काम करा. पोळी लाटताना पोळी करता करता भगवंताचं नाम त्याच्यामध्ये मिसळा. भाज्या आमट्या करताना भगवंताचं नाम त्याच्यामध्ये मिसळा. किती सोपं आहे, आणि याच्यामध्ये वेगळं काही करावं लागत नाही. आणि सुरुवातीला आठवण ठेवून नाम घ्यावं लागतं, आणि नंतर आठवणीने नाम मुखामध्ये येतं. जे तू करशील आणि काही म्हणजे तुला हवी ती प्राप्ती सहजगत्या होते. हे सगळं वर्णन करत असताना चौथ्या चरणामध्ये बाकी जे सुभाषित आहे किंवा प्रसिद्ध आहे तुकोबारायांचं, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. फार 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 महत्त्वपूर्ण आपल्याला सांगतात की हाकारोनी, मी हाका मारून मारून, मी जवळ बोलून बोलून प्रत्येकाला या नामाचं महत्त्व सांगतोय. हाकारोनी सांगे तुका, मी अक्षरशः प्रत्येकाला जवळ बोलवून, तो कितीही मला विरोध करो, तुम्हाला किती वेळ वाकडे बोलो, माझ्याबद्दल टिंगल करो, टवाळी करो, तरी सांगतो की तू माझी टिंगल करून तुला आनंद मिळतोय ना, माझी चेष्टा करून तुला आनंद मिळतोय ना, मला त्रास देऊन तुला आनंद मिळतोय ना. मला फार बरं वाटलं की मला काहीतरी कोणीतरी उपद्रव देऊन तुम्हाला आनंद मिळतोय, मग तुम्ही आनंद घ्या. पण माझं परमस्वरूप जे काही सांगण्याचे लक्षात ठेवा. नाम घेता राहू नका. तुम्ही नाम घेतल्याशिवाय राहू नका. नामाला विसरू नका. तुम्ही माझ्यावर प्रेम करताय ना, मग तुकाराम या शरीरावर प्रेम करू नका. तुम्ही नामावरती प्रेम करा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी हे सांगितलं की माझ्यावरती प्रेम करा, नामावरती प्रेम करा. मोठे महाराजांनी हे सांगितलं की आमच्याकडे बघण्यापेक्षा आम्हाला हाक मारताय ना, त्यापेक्षा तुम्ही नामाला हाक मारा. नामाला हाक मारतो नामधारक जो नामधारक जो भगवंताचं नाम घेतो, त्या नामधारकासाठी ज्याचं नाम आहे तो प्रत्यक्ष उभा राहतो. तेव्हा मोठ्या महाराजांनी फार छान उदाहरण दिलं की आपण जर हाक मारलं की ए चिंतामणी, तर दुसरा मुलगा येणार नाही. ए मुकुंदा हाक मारली तर दुसरा कोणी ओ देणार नाही. ए राकेश हाक मारली तर दुसरा कोणी ओ देणार नाही. ते नाव ज्याचे तोच ओ देईल. कारण अर्ध्या वाटेत झोपेत सुद्धा आपण जर हाक मारली एखाद्याला, तर गाढ झोप लागलेला मनुष्य असतो आणि त्याला नुसतं हाक मारलं हे मुकुंदा, की गाढ झोप लागलेल्या माणसाला ताबडतोब जाग येते. काय म्हटला? कारण त्या मुकुंदा नावाची या शरीराला एवढी सवय झाली आहे, पडले वळणे इंद्रिया सगळा भाव तो निराळा नाही तुझा, इतकी सवय लागलेली आहे की अगदी गाढ झोपेत जरी हाक मारली ना की ताबडतोब आपले डोळे उघडतात आणि काय म्हणताय म्हणून विचारलं जातं. तर तसं ज्याचं नाव आपण घेऊन हाक मारतो त्याला हाक मारल्यानंतर सुरुवातीला तुमचं प्रेम बसेपर्यंत तो तुमच्या लक्ष देत नाही, पण एकदा का प्रेम बसल्यानंतर तुम्ही हाक मारली तो प्रत्येक वेळा तुम्हाला ओ म्हणतो. जसं भागवताच्या 11व्या स्कंदातल्या शेवटच्या 2 श्लोकात सांगितले, हरे नमःचं वर्णन सांगितलं की, किंवा भागवत महात्म्यामध्ये सनकादिक मुनींना नारद म्हणतात की तुमचा हरे नमः महामंत्र आहे की हात वर करून हरे नमः म्हटल्यानंतर आपोआप खाली वाकून देव उचलतो. तसं नामाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही नाम घ्यायला लागल्यानंतर तुम्हाला तो भगवंत खाली वाकून उचलेल. तीच गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात की मी लोकांना हाका मारून मारून सांगतोय, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. नाम घेतल्याशिवाय अजिबात राहू नका. या नामात वेळ वाया जात नाही. किंबहुना संसारामध्ये वाया जाणारा वेळ फक्त सत्कारणी लागतो या नामामधून, बाकी कशामधूनही सत्कारणी लागत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की मोठा सोन्याचा हंडा असेल, चांदीचा खडा असेल, तांब्याचा खडा असेल, पितळ्याचा खडा असेल किंवा मातीचा खडा असेल, त्याला किंमत तोपर्यंतच आहे की त्याला बारकंसं छिद्र पडलं नाही. पण बारकंसं छिद्र जरी पडलं तरी त्यात पाणी राहत नाही. ह्या घड्याला भरा, एकदा का भरला गेला की हा चपडप डबडब वाजत नाही. संसाराची त्रुटी होईल, तुम्हाला लाभ प्राप्त होईल, विठ्ठलाच्या पायी तुमचं मनचित्त आपोआप दृढ होईल. नामासारखं अन्य कोणतंही साधन नाही. म्हणून तुकोबाराय महाराज हाक मारून मारून सांगतात, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. असं या नामाचं महात्म्य तुकाराम महाराजांनी जाणलं, आणि तुकाराम महाराज जे जाणलं ते लोकांना देतात, आणि आम्हाला शाश्वत गोष्ट संत हातात देतात. ती शाश्वत गोष्ट जे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ ते भगवंतांचं नाम, त्या नामाची तुम्ही आठवण ठेवा. हे तुकाराम महाराज या अभंगामध्ये हाका मारून मारून सांगतात की हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. झालेली सेवा भगवत चरणारविंदी अर्पण करूयात, पण मनाला संकल्प करू, मी आता प्रेमाने
विश्वासाने, दृढतेने, सहजतेने आणि येता जाता त्या भगवंता तुला आठवत राहील. गाईन तुझे नाम, घेईन तुझे नाम, आणि नाम घेता घेता आठवीन तुझे चरण, या उक्तीला विसरायचं नाहीये. भगवतचरण सेवा अर्पण करून वाणीला विश्राम देतो. कुंडलिका वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा अत्यंत प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.